ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन रूथ याचा 2 अध्याय वचने 1-4. रूथ याचा 2 अध्याय वचने 1-4. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलिमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमान असून माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते. मोवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याच्या सर्वा वेचीत जाईन. ती म्हणाली, मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्वा वेचू लागली. सुदैवे करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलिमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. बवाज बेथलेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमे असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज आपण रूथ अध्याय 2 वचन 1-4 वाचलेले आहोत. आपण या ठिकाणात नाहोमी यांच्या सुनाविषयी आपण पाहणार आहोत. नाहोमीला 2 सुना होत्या, एक ओर्पा आणि दुसरी रूथ. आम्ही पाहतो की जेव्हा नाहोमीचे दोन्ही मुलं मरण पावले तेव्हा नाहोमीने आपल्या दोन्ही सुनांना त्यांच्या माहेरी म्हणजे त्यांच्या घरी वापस पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये ओर्पा ही निघून गेली. परंतु रूथ ही तिने निर्णय घेतला की मी जाणार नाही आणि ती नाओमी बरोबर राहू लागली. माझ्या प्रियांनो, या ठिकाणात आम्हाला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळतो की रूथच्या जीवनामध्ये तिचा पती मरण पावलेला आहे, म्हणजे तिच्यावर खूप मोठा संकट आलेला आहे. ती तरुण अवस्थामध्ये आहे, परंतु तिने एक निर्णय घेतलेला आहे की ती नाओमी बरोबर राहणार आणि ती नाओमी बरोबर राहत आहे. आणि आम्ही पाहतो की ती नाओमीला एक महत्वाची गोष्ट तिच्या बरोबर ती बोलत आहे, ती म्हणजे की तुझा देव तो माझा देव. आणि आम्ही पाहतो की आमचा देव हा मार्ग काढणारा परमेश्वर आहे. आणि रूथने आपल्या जीवनाविषयी कधी विचार पण केला नसेल की परमेश्वर मला आशीर्वादित करेल, माझ्याकरिता मार्ग काढेल आणि माझं जीवन
या नाओमी बरोबर सुखी आणि समाधानी असेल. आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने रूथकरिता एक उत्तम आणि चांगली योजना आखली. नाओमीने पण तो विचार केला नसेल. आणि आम्ही पाहतो की नाओमीचा जो पती आहे त्याच्याच रिलेटिव्ह मधलं, त्याच्या रिश्तेदारात मधलं एक धनी व्यक्ती आम्ही पाहत आहोत, जो त्या ठिकाणात बोअज नावाची व्यक्ती आहे. आणि परमेश्वराने रूथकरिता त्याच्याद्वारे मार्ग मोकळा केलेला आहे. खूप मोठ्या संकटातून रूथ जात होती. खूप मोठी परेशानी, विपत्ती म्हणावं लागेल तिच्या जीवनात आलेली होती. परंतु तिने नाओमीच्या देवावर विश्वास ठेवलेला आहे, जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वरावर तिने विश्वास ठेवला. आणि आम्ही पाहतो की त्या परमेश्वराने तिच्या विश्वासाच्या नुसार तिच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केलेला आहे. आणि बोअजच्या द्वारे तिचा परिवार, तिला परमेश्वराने सुखी आणि समाधानी केलेला आहे. माझ्या प्रियांनो, तुम्हाला सांगू द्या की या 2025 मध्ये परमेश्वर तुमच्याकरिता उत्तम आणि चांगली योजना आखत आहे. आम्ही पाहतो की रूथ संकटातून जात आहे, परंतु ते परमेश्वराला धरून त्या ठिकाणात थांबलेले आहे. माझ्या प्रियांनो, 2025 तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता निश्चितच परमेश्वराने आशीर्वादाचा ठेवलेला आहे. मग तो तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारचं संकट असू द्या, आर्थिक संकट असू द्या, शारीरिक संकट असू द्या, कसल्याही प्रकारचं संकट असू द्या, पारिवारिक संकट असू द्या, तुम्हाला सांगू इच्छितो की या वर्षामध्ये परमेश्वराने तुम्हाला या संकटातून मोकळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आपण इकडे तिकडे न पाहता जिवंत परमेश्वराकडे आपण आपलं लक्ष लावूया, त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि त्याच्या मार्गाने चालूया. कारण रूथच्या जीवनामध्ये संकट आले, परेशानी आली, खूप मोठी विपत्ती आली, परंतु ते न घाबरता नाओमीच्या परमेश्वरावर तिने विश्वास ठेवला. कारण नाओमीचा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर होता. तुमचा आणि माझा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे, सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. ज्या परमेश्वरावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे, निश्चित 2025 मध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला या संकटातून सोडवेल. आणि निश्चित तुमच्या आणि माझ्या परिवाराला निश्चित परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. सामर्थ्यशाली प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो आजच्या वचनाबद्दल. प्रभू, 2025 साठी तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून प्रभू, सर्व प्रकारच्या संकटातून, सर्व प्रकारच्या आर्थिक संकटातून, सर्व प्रकारच्या पारिवारिक संकटातून सोडव. आणि हा 2025 आमच्या प्रत्येकांसाठी तो आशीर्वादाचा कर. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. श्रेष्ठ आहे जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.